तिला वस्त्र द्यावं, पण तिनं ते वस्त्र अंगावरून काढून टाकावं, फेकून द्यावं, मला या वस्त्राची गरज नाही असं सांगावं. पण ज्या वेळेस बाबांच्या समोर आली, बाबांनी तिच्याकडं पाहिलं, आपले कृपादृष्टीने बाबांनी तिच्याकडे पाहिलं, तिचा वेडेपणा गेला. बाबांनी आपल्या गादीवर असलेलं बेडशीट काढलं आणि तिच्या अंगावर फेकलं. तिनं ते परिधान केलं. नुसतं परिधान नाही केलं, मरेपर्यंत तिनं दुसरं वस्त्र परत अंगावर घेतलं नाही. मरेपर्यंत तिनं बेडशीटच पांघरलं. एक झालं की दुसरं, दुसरं झालं की तिसरं. विवस्त्र अवस्थेत येणारी स्त्री, तिचं दुःख पाहून बाबांनी आपली कृपा तिच्यावर करावी आणि तिला वस्त्र देऊन तिला मुक्त करावं, याला म्हणावं भाविक विठ्ठल. लक्षात घ्या, माणसं संत व्हायचं तर फार लांब राहिलं, देव तर फारच लांब राहिलं. देव होणं किती अवघड आहे. एखादा मोठा दगड घ्यावा, त्याच्यावर पहिले घणाचे घाव घालावेत. घणाचे घाव घातल्यानंतर फुटत नाही तो दगड. फुटला नाही की मग त्या शिल्पकाराला कळतं की निश्चित हा दगड पक्का आहे, हा मूर्ती होण्याच्या लायकीचा आहे. मग तो दगड एक एक छन्नी घेतो, एक एक हातोडी घेतो, त्याचा डोळा काढतो, नाक काढतो, तोंड काढतो, हात काढतो, पाय काढतो, पूर्ण मूर्ती तयार होते. एवढे घाव सहन करावे लागतात तेव्हा देव पण येतं. एका दगडाचे 2 तुकडे जरी असले तरी एक तुकडा पायरीला लागतो आणि दुसरा तुकडा मूर्ती होऊन आसनावर बसलेला असतो. त्यावेळेस पायरीचा दगड मूर्तीच्या दगडाला विचारतो, का रे, एकाच खाणीतून निघालो ना रे, तू मी, आपण दोघं भाऊच ना रे. तू त्याच खाणीतून निघाला, मीही त्याच खाणीतून निघालो. पण बघ म्हटले तुझं काय नशीब आहे, रोज दह्या दुधात तुपानं तुला आंघोळ आहे, रोज तुला 2 टाईम नैवेद्य आहे. आणि म्हटले लोक माझ्या डोक्यावर रोज पाय देऊन जातात, का रे असं, का असं. त्यावेळेस मूर्तीच्या दगडानं दिलेलं उत्तर इतकं सुंदर आहे. मूर्तीच्या दगडानं सांगितलं, मी सहन केलं म्हणून इथपर्यंत पोहोचलो, तू सहन नाही केलं म्हणून तू पायरीपर्यंत आहे, लक्षात ठेव. म्हणून जीवनामध्ये नावं ठेवणारे येतील, जीवनामध्ये मागे ओढणारे येतील, जीवनामध्ये तुम्हाला तुमचं खच्चीकरण करणारी लोक येतील. पण घाबरू नका गड्या, सहन करत राहा. एक दिवस तुमचा सुद्धा देव झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल. भाविक कुणाला म्हणायचं माहितीये, त्यालाच भाविक म्हणा. पुढे जाणारा माणूस पाहून ज्याला मनातून खरंच आनंद होत असेल, खरंच आनंद होत असेल, समजावं आपली वृत्ती आत्ताशी स्थिर झाली आणि आता आपण भाविकाच्या वाटेला लागलो. पण आपल्या माणसांचं कसं आहे माहिती आहे का, एखादा माणूस पुढे निघाला का, हा आता तो जाईल ना तिथपर्यंत ना, पोचल, हा जाय, इथून आपली सुरुवात असते. कधी आपण भाविक व्हावं, कधी आपण माणूस व्हावं. लक्षात घ्या, किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं. कभी धनवान है कितना, कभी इंसान निर्धन है, कभी सुख है कभी दुख है, इसी का नाम जीवन है. जो मुश्किल में न घबराए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं. पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं. जगात आज लोक दुःखी आपल्याला सापडतात. याचं कारण काय माहिती आहे? आज समाजात लोक जी दुःखी आहे, स्वतःच्या दुःखानं कमी आणि इतरांच्या सुखानं जास्त दुःखी आहेत. लक्षात घ्या, मला एवढे भेटतात याचा मला आनंदच होता. कुठपर्यंत होता? जोपर्यंत शेजारच्याचा पगार मला माहीत नव्हता तोपर्यंत.
मग आत्तापर्यंत सुखी असणारा, आत्तापर्यंत आनंद देणारा पगार आजही तेवढाच आहे, पण मग तरी सुद्धा पदरामध्ये दुःख का पडलं? दुसऱ्याचं सुख पाहिलं. दुसऱ्याच्या सुखामध्ये सहभागी व्हायला शिका, दुसऱ्याच्या आनंदामध्ये सहभागी व्हायला शिका. तुमचं जीवन आनंदमय झाल्याशिवाय राहणार नाही. दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी व्हायला शिका. तुमचं दुःख त्याच्यातून वजा झाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात घ्या. या गोष्टी जर घडत नसतील तर तुमच्या जीवनात आनंदही येत नाही आणि तुमचं दुःखही कमी होत नाही. लक्षात घ्या. सगळ्यात महत्त्वाचा विषय नाही कमी होऊ शकत. म्हणून जीवनामध्ये आपल्याला नाही काही होता आलं तर कमीत कमी माणूस व्हा. कबीरदासजी महाराज म्हणतात, माणूस होण्यासाठी काय करावं आपण? भला किसी का कर ना सके तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना. कांटे बन कर मत रहना. घर न किसी का बसा सके तो झोपड़िया न जला देना. मरहम पट्टी कर न सके तो खारा नमक ना लगा देना. दीपक बहक जो ना सके तो अंधियारा भी मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना. एवढं एक तत्व जरी माणसानं आयुष्यात पाळलं ना तरी कल्याण झालं समजा. विठ्ठल विठ्ठल. तरी माणूस भाविक झाल्याशिवाय राहणार नाही. आणि का भाविक व्हावं? देवानं आपल्याला स्वीकारावं याच्याकरता आपण भाविक व्हावं. लक्षात घ्या. त्या देवानं मला स्वीकारलं पाहिजे, त्या देवानं मला आपलंसं केलं पाहिजे. आपण देवाकडे जातो, हो जातो आपण देवाकडे, पण खरं सांगा किती लोकांना वाटतं बरं देवानं माझा स्वीकार करावा? आपली भावना कशी माहिती आहे? आता आज सगळ्यांनी जवळजवळ आपल्या घरामध्ये देवाला नैवेद्य बनवले ना. कशाचे? पुरणपोळीचे. मला सांगा देवाला जो नैवेद्य ठेवला आपण, ती पोळी तेवढीच होती ना जेवढी आपल्या ताटात होती? छोटी मोठी होती. ही का भक्ती खरी, ही भावना आपल्या लक्षात घ्या. नाही 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 नाही, आपल्या एका पोळीत देवाच्या 5 झाल्या पाहिजे. परत विशेष नको. लक्षात घ्या. ही भावना आहे. माहिती आहे आपल्याला की बाबा देव कुठं खातो. लक्षात आपण का बरं एवढी बनवतो? कारण की तुम्हाला माहिती आहे शेवटी मोठी बनवली तर पूर्णाचा नासच आहे. तो काय एवढा भुकावेल आहे? तुमच्या एवढ्या चपाती हो आणि एवढ्या पोळी हो. होय. हा चाले हे शरीर कोणाचे? अरे त्यानं हे विश्व निर्माण केलं आणि तुम्ही त्याला एवढी पोळी देता. कसं त्याचं पोट भरावं? मग एवढी पोट भरणार नाही तर तो म्हणतो तोंड तरी काला उष्ट करायचं, तूच ने परत. मला देऊच नको बाई. विठाला विठाला. ही आपली भावना पाहिजे. अंतकरणामध्ये तशी भावना पाहिजे की इकडे मी जे दिलं ना देव खाईल. कौन कहता है भगवान खाते नहीं, कौन कहता है भगवान खाते नहीं. शबरी की तरह तुम खिलाते नहीं. कौन कहता है भगवान सोते नहीं. माँ जशोदा की तरह तुम सुलाते नहीं. कौन कहता है भगवान आते नहीं. कौन कहता है भगवान आते
नहीं द्रौपदी की तरह तुम बुलाते नहीं। कौन कहता है भगवान नाचते नहीं, कौन कहता है भगवान नाचते नहीं। गोपियों की तरह तुम नचाते नहीं। कोण म्हणतं देव येत नाही, कोण म्हणतं देव खात नाही, फक्त त्या भक्तांप्रमाणे आम्ही देवाला बोलवत नाही, आम्ही देवाला खाऊ घालत नाही। तो भाव अंतःकरणामध्ये असणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि तो भाव ज्या दिवशी आमच्या अंतःकरणामध्ये जागृत होईल त्या दिवशी निश्चित आम्ही देवाच्या आवडीचे भाविक झाल्याशिवाय राहणार नाही। आणि आम्ही जर एकदा देवाच्या आवडीचे भाविक झालो तर तो देव भक्तांसाठी काय करतो, अभंगाचं दुसरं चरण। इंडेतया मागे पुढे, इंडेतया मागे पुढे, इंडेतया मागे पुढे, इंडेतया मागे, इंडेतया मागे पुढे, हिंडेतया मागे पुढे, हिंडेतया मागे पुढे, हिंडेतया मागे पुढे, नासिक कोडे सकळही। त्या भक्ताच्या जीवनामध्ये येणारं प्रत्येक संकट तो भगवान परमात्मा दूर करण्याचं काम करतो। मग संकट कोणतंही असू द्या, अगदी कोणतंही असू द्या। द्रौपदी मातेवर एवढं मोठं संकट पडलं, पण लक्षात घ्या द्रौपदी मातेचं सुद्धा संकट निवारण करण्याचं काम त्या भगवान परमात्म्यानं केलं। चोखोबारायांच्या जीवनामध्ये एकदा संकट आलं। एक छोटंसं उदाहरण सांगतो आणि सेवा आठवतो। चोखोबारायांच्या जीवनामध्ये चोखोबारायांची पत्नी गरोदर होती, दिवस जवळ आलेले होते, आता बाळंतीण होणार आहे। मग बाळंतपणाला कोणीतरी एखादी स्त्री माझ्या सोबत असली पाहिजे या न्यायानं चोखोबारायांच्या पत्नीनं चोखोबारायांना सांगितलं, म्हटले का हो, अशा अवस्थेमध्ये माझ्यासोबत एखादी स्त्री पाहिजे। मला असं वाटतं तुम्ही तुमच्या बहिणीच्या सासरी जा आणि तिला काही दिवसाकरता माहेरी घेऊन या। चोखोबाराय म्हटले बरोबर, गेलं पाहिजे, आणलं पाहिजे। निघाले चोखोबाराय। चोखोबाराय निघाले, समोर दिंडी लागली, दिंडीमध्ये गेले, भजन करता 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 देहीच विदेही भोगुदशा या अवस्थेला पोहोचले। अगदी पंढरपूरपर्यंत गेले, वारी झाली। वारी झाल्यानंतर चोखोबारायांच्या लक्षात आलं की मला नेमकं कशासाठी पाठवलं होतं। पण एवढे दिवस मध्ये भगवान परमात्म्याच्या लक्षामध्ये आलं की चोखोबाराय घरून निघालेत कशा करता आणि करतायत काय। भगवंताला चिंता पडली, भगवंताला काळजी लागली की अरे
हा माझा भक्त आहे, हा माझा भोळा भक्त आहे, आणि जर उद्या याच्या पत्नीला काही न करता काही जर झालं तर लोक उद्या याला नाही नावं ठेवणार, पण मला नावं ठेवल्याशिवाय राहणार नाही गड्या. लोक म्हणतील जाऊ द्या, तो तर भक्तच होता, त्यानं तर सगळं सोडलेलंच होतं. अरे पण एवढी रात्रंदिवस जर भक्ती जर तो करत होता, तर ज्याची भक्ती करतोय तो कुठं होता, तो का नाही आला याच्यावरचं संकट निवारण करायला. देवाला काळजी लागली. भगवान परमात्मा विटेवरून उतरले. विटेवरून उतरल्यानंतर आले चोखोबारायांच्या घरी. चोखोबारायांच्या घरी आल्यानंतर वहिनी उघडादार हाका मारे, चोखोबाची बहीण झाला शारंगदर. वहिनी उघडादार हाका मारे. भगवान परमात्म्यानं कडी वाजवली. वहिनी दार उघडा. वहिनी बस माझ्या भावानं पाठवलंय मला तुमची सेवा करण्याकरता. भगवान परमात्मा चोखोबारायांच्या घरामध्ये गेले. घरामध्ये गेल्यानंतर पाहता पाहता दिवस पूर्ण होत होते. आता मात्र चोखोबारायांची पत्नी बाळांत झाली. बाळांत झाल्यानंतर जे जे काही एखाद्या महिलेला करावं लागतं बाळांतपणाचं, ते सगळं माझ्या भगवान परमात्म्यानं केलं. सगळं माझ्या भगवान परमात्म्यानं केलं. काही दिवस झाले चोखोबाराय तिकडनं परत निघाले. त्यांच्या लक्षात आलं की अरे माझ्या पत्नीनं मला कशासाठी पाठवलं होतं, मी काय करत बसलो आहे. चोखोबाराय परत निघाल्यानंतर भगवान परमात्म्याच्या लक्षात आलं की आता चोखोबाराय येतील, आता आपलं इथं राहण्याचं काही कारण नाही. वहिनी झालं तेवढं बस झालं, आता मी निघते म्हटले. चोखोबारायांची पत्नी सांगू लागली, बाई थांबा म्हटले, तुमची बोळवण केली पाहिजे, तुम्हाला साडी चोळी घेतली पाहिजे, तुम्हाला बांगड्या भरल्या पाहिजे, तुम्ही माझं बाळंतपण केलं. असंच जर गेलात तुम्ही तर तुमच्या सासरचे लोक आम्हाला काय म्हणतील, आम्हाला नावं ठेवतील. तुम्ही असं जाऊ नका, माझे गर्दनी येतील आणि तुमची बोळवण व्यवस्थित पद्धतीनं करतील म्हटले. तुम्ही काय असं जाऊ नका. त्यावेळेस भगवान परमात्म्यानं चोखोबारायांच्या बहिणीमध्ये दिलेलं उत्तर इतकं सुंदर आहे. प्रत्येक बहिणीची आपल्या भावाकडनं आपल्या भाऊजाईकडनं जी अपेक्षा असते ते उत्तर चोखोबारायांच्या बहिणीच्या स्वरूपात भावानं दिलं. म्हटले, वहिनी मला तुमच्या संसारातून काही नको म्हटले, चोळी बांगडीची अपेक्षा तर कधीच नाही. माझ्या भावाचा संसार फाटकाय, गरीब आहे माझा भाऊ, देवाची भक्ती करतो, फक्त माझ्या भावाचा संसार सांभाळा, याच्या पलीकडं मला काही नको. असं म्हटल्यानंतर इकडे चोखोबारायांच्या पत्नीच्या डोळ्यात पाणी आलं, इकडे भगवंताच्याही डोळ्यात पाणी आलं. म्हटले, अहो तुम्ही थोडा वेळ तर थांबा म्हटले, चोळी तरी मी तुम्हाला शिवून देते. म्हटले, नाही चोळीसुद्धा नको, बस माझ्या भावाला सांभाळ, याच्या पलीकडं मला काही नको. देवानं आपलं गाठोडं उचललं. मागच्या दारानं भगवान परमात्मा गेले, चोखोबाराय पुढच्या दारानं आले आणि ती म्हणू लागली. चोखोबारायांच्या पत्नीनं सांगितलं, म्हटले, मालक अहो तुमची बहीण तर आत्ताच गेली म्हटले, तुम्ही 5 मिनटं जर लवकर आले असते तर तुमची त्यांची भेट तरी झाली असती. चोखोबाराय म्हटले, अगं माझी बहीण इथं आली तरी कधी होती. तिनं सांगितलं, तुम्हालाच तर आणायला पाठवलं होतं, तुम्ही त्यांना तिकडनं पाठवून दिलं आणि मग त्या लगेच इकडं आल्या. त्यांना सगळं कळालं होतं, मग त्या लगोलग इकडं आल्या. त्यावेळेस चोखोबाराय म्हणतात, अगं मी निघालो तर होतो बहिणीला आणायला, पण काय करावं म्हटलं, तिथपर्यंत पोहोचलोच नाही. मी दिंडीतच गेलो म्हटले डायरेक्ट पंढरपूरला गेल्यावर मला लक्षात आलं की इकडं काय परिस्थिती असेल. त्यावेळेस चोखोबारायांच्या लक्षात आलं, जर मी माझ्या बहिणीला निरोप दिलाच नाही तर अशाही वेळी माझ्या घरी माझी बहीण म्हणून राबणारं नेमकं कोण होतं. त्यावेळेस चोखोबारायांना गेलेले पावलं दिसले. पावलांच्या खुणा चोखोबारायांनी ओळखले. ज्या पावलांच्या खुणा होत्या ना त्याच्यावरच चोखोबारायांनी डोकं टेकवलं. गड्या अश्रू ढाळू लागले. देवा अरे किती पापी आहे मी स्वतःला तुझा भक्त म्हणून घेतो आणि तुझ्या हातून ही अशी कामं करून घेतो. देवा पापी आहे रे मी. शेवटी देवाला तिथं प्रगट व्हावं लागलं आणि देवाला चोखोबारायांचं सांत्वन करावं लागलं. देवानं तिथं सांगितलं, हे बघ चोखोबाराया, तू जर माझी भक्ती करत असशील ना गड्या, तू जर माझी भक्ती करत असशील तर गड्या तुझी सगळी कामं निवारण करण्याचं काम जर कोणाचं असेल तर ते माझंही लक्षात घे. म्हणून संकट जर आलं माणसावर कधी तर इतर लोकांकडं पळण्याच्या अगोदर माणसानं पहिले देवाजवळ जावं. देवाजवळ गेल्यानंतर निश्चित त्या संकटातून मार्ग सापडल्याशिवाय राहणार नाही, लक्षात घ्या. म्हणून पहिले दार जर कुणाचं ठोकायचं असेल
तर ते जाऊन देवाचं ठोकावं म्हणून देव म्हणतो हिंडे तया मागे पुढे नासी कोडे सकळही. भगवान परमात्मा त्यांच्या सगळ्या कोडे त्यांच्या आयुष्यामध्ये जे जे काही संकट येतात त्या संकटांचा नाश करतात. नाश केल्यानंतर भगवान परमात्मा कुठं असतो? घरीदारी वसे हरी विश्वंभरी भावजा. तुमच्या मनामध्ये जर भाव असला तर प्रत्येकाच्या घरादारामध्ये जिथं पाहाल तिथं हरीचे आदासा हरी दाही दिशा भावे जैसा तैसा हरी. एक अंतकरणामधला भाव असला तर 10 दिशाला आपल्याला देव दिसतो. अंतकरणात जर भाव नसला तर मंदिरातल्या मूर्तीला सुद्धा आपण दगड म्हटल्याशिवाय राहत नाही. म्हणून भाव महत्त्वाचा आहे. म्हणून निळोबाराय म्हणतात तो भगवान परमात्मा तुमचे संकट निवारण करेलच, निश्चित करेल. फक्त एक मनामध्ये तुमच्या संशय नको. निळा मने संदेह नाही, निळा मने संदेह नाही, निळा मने संदेह नाही, निळा मने संदेह नाही. पायी यावरी भक्त पायी यावरी हिंडतय मागे पुढे पुढे, हिंडतय मागे पुढे. भक्त पायी यावरी भक्त पायी यावरी हिंडतय मागे पुढे, हिंडतय मागे पुढे. कोडे सकळी नाची कोडे सकळ कुमार
एकाची आवडी देवा करी सेवा निज प्रीती हिंडी तया मागे पुढे नासी कोडी सगळे हे अभंगावर यथामती यथावकाश बोलण्याचा प्रयत्न केला. जे काही बरोबर असेल सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचं आहे, जे काही चुकीचं असेल निश्चित माझ्या बुद्धीचे दोष समजून माझं मला परत करा. न्यूनते पुरते अधिकते सरते करुणे घ्यावे ते विनवतेसे पायाच्या प्रसादे काही बोलले होणे क्षमा करणे संते नोहे अंगपत युक्ती नोहे हा उपदेश तुमचे बडबड श्लेष तुमच्या कृपेचे पोषणे जन्मजन्म येतो कामाने. या न्यायाने जे काही बरोबर असेल निश्चित अनुकरण करण्याचा प्रयत्न करा. कीर्तनामधून एखादं वाक्य जरी आपल्याला पटत असेल तर त्याचं अनुकरण करत चला. नुसतं ऐकून सोडू नका कीर्तन. कुणाचंही कीर्तन असो ते, कीर्तनात एखादं तरी वाक्य आपलं आयुष्यामध्ये परिवर्तन घडवणारं असतं आणि ते वाक्य प्रत्येकानं कोणीही असो त्या ठिकाणी किती वर्ष कीर्तन करतो, किती वर्ष सप्ते करतो, ह्याच्यापेक्षा आमच्या आयुष्यामध्ये काय बदल घडलाय हे फार महत्त्वाचं असतं. लक्षात घ्या. त्याच्यामुळे एखादं वाक्य आपल्या जीवनामध्ये त्याचं अनुकरण करा आणि त्यानुसार संत वाङ्मयानुसार त्याचं अनुकरण करून जीवन व्यतीत करा. निश्चित जीवन सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. एवढीच एक प्रार्थना करतो. उपस्थित असणारे सगळ्याच महाराज मंडळींच्या चरणावर नतमस्तक होतो. सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होऊन उपस्थित असणारे सगळे श्रोतृवर्ग आहेत, आपणही सगळे निश्चित पूज्य आहात, आपल्याही सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. कुणाचंही नामनिर्देश न करता. खऱ्या अर्थानं काय होतं माहिती आहे का, सप्ताह एका माणसाच्या कुणाच्या अट्टहासानं होत नाही. कुणाचं धन लागतं, कुणाचं तन लागतं, कुणाचं मन लागतं. प्रत्येकाच्या कुठल्या ना कुठल्या सहकार्यातून, सगळ्यांच्या सहकार्यातून ही गोष्ट होत असते. म्हणून याला सामुदायिक म्हणतात. त्याच्यामुळे सगळ्यांच्या सहकार्याने हा चालू असणारा आपला हा सप्ताह आहे. 47 वर्ष आता आपलं पूर्ण होत आहे. पुढे आपलं 50 वर्ष सुवर्ण महोत्सव आता जवळ आला आपला, नाही का. अगदी थाटामाटामध्ये तोही उत्सव आपण पार पाडालच. निश्चित आपण सगळे असणारे सगळे बांधव सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. सिस्टीमवाले असतील त्यांनासुद्धा धन्यवाद देतो. गवळी बाबा मित्र परिवार असतील त्यांनासुद्धा सगळ्यांना धन्यवाद देतो. विणेकरी बाबा असतील त्यांनासुद्धा धन्यवाद. चोपदार असतील, टाळकरी असतील, सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम देतो. एकदा निवृत्तीनाथांचं भजन करूयात आणि सेवेला पूर्णविराम देऊ. निवृत्ती